the chapter number 3, that is inheritance and variations. आज आपण तिसरा धडा बघणार आहोत, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स हा जो टॉपिक आहे ह्याच्यात आपण आधी काय काय बघितलेलं आहे ते आधी बघूया. ह्याच्यामध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस आणि हे दोन क्रॉस झाल्यानंतर ह्या क्रॉसमधून 3 लॉ मेंडेल्सनी काढले होते. हे 3 लॉज आहेत, लॉ ऑफ डॉमिनन्सी, लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. आता हा लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आपण आज घेणार आहोत. इन द लास्ट लेक्चर्स व्हॉट वी हॅव सीन टिल टुडे, वी हॅव सीन द मोनोहायब्रिड क्रॉस, dihybrid cross, as well as from this 2 cross Mendel has derived the 3 laws. First law, that is law of dominancy, second law of segregation, third law of independent assortment. So today's lecture we are going to have the law of independent assortment. आजच्या लेक्चरला आपण काय बघणार, law of independent assortment. आता हा law of independent assortment हे नेमकं काय, व्हॉट इज दिस लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. आता ह्या इंडिपेंडेंट म्हटलं की स्वतंत्र, असॉर्टमेंट कमिंग क्लोज टुगेदर. आता तुम्ही डायहायब्रिड क्रॉस बघितलेला आहे. मग दिस लॉ इट कम्प्लिटली बेस्ड ऑन द लॉ डायहायब्रिड क्रॉस. हा जो लॉ आहे, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, इट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द डायहायब्रिड क्रॉस. हा लॉ कम्प्लिटली डायहायब्रिड क्रॉस वरती डिपेंडेंट आहे. आता हा इथं मी स्टेटमेंट लिहिलेला आहे, या लॉचं स्टेटमेंट लिहिलेलं आहे. व्हेन हायब्रिड possessing 2 or more pairs, it is possessing 2 or more pairs of contrasting factor किंवा alleles which is going to form gamete, and this factor in each pair it is going to separate. Segregate चा अर्थ आपण बघितलेला लॉ ऑफ सेग्रिगेशन मध्ये, सेग्रिगेशनचे separate independently from other pair, and when it is having the independent it is called as law of independent assortment. ह्याच्यासाठी हा स्टेटमेंट तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण काय करूया, परत एकदा डायहायब्रिड क्रॉस घेऊया. कारण मी मगाशी सांगितले की हा लॉ डायहायब्रिड क्रॉसची आहे. तुम्ही एक डायहायब्रिड केलं की तुम्हाला लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हे कळेल. तर मेंडेलने जे 2 क्रॉस केले त्याच्यातून त्याला 3 लॉज मिळाले. आता त्यांनी काय केलं होतं मेंडेलनी, की पहिला एक कॅरेक्टर घेतला. एक कॅरेक्टर घेतल्यानंतर व्हॉट ही फाउंड, वन कॅरेक्टर इज डॉमिनंट टू अनदर कॅरेक्टर, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं लॉ ऑफ डॉमिनन्सी. आणि त्याच्यातच त्यांना काय सापडलं की इट इज नॉट मिक्सिंग विथ ईच अदर. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक द टॉल घेतला आणि इकडे ड्राफ्ट घेतला, तर हा जो गॅमेट फॉर्म होतो हे ह्याच्यात ड्राफ्ट दाखवत नाही आणि टॉल कॅरेक्टर दाखवत नाही. इट इज नॉट मिक्सिंग विथ ईच अदर, म्हणजे तो काय इंडिपेंडेंट आहे. आणि म्हणून त्यांनी 2 लॉ काढले, लॉ ऑफ डॉमिनन्सी, अँड टॉल इज डॉमिनंट ओव्हर रिसेसिव्ह कॅरेक्टर, म्हणून लॉ ऑफ डॉमिनन्सी. मग मेंडेलला हा एक लॉ मिळाला. मग मेंडेल म्हटलं एक कॅरेक्टर घेतलेला आहे, वी हॅव टेकन ओनली द 1 कॅरेक्टर, नाव आय एम गोइंग टू टेक द अनदर कॅरेक्टर. If I take another character, what is going to happen? He has taken the 2 character and he has found the dihybrid cross. Now we are going to see for the independent the same procedure of the dihybrid cross. What is going to be happen? Now this same thing I am going to take the parent. Let's give here as a parent. This parent, this is the genotype. Tall, one more character if I take yellow, recessive, green, what will the gametes? Capital T, capital Y, small t, small y. म्हणजे मी काय केलं, इथं पॅरेंट घेतला, टॉल, येलो, डार्क ग्रीन.
7 कॉन्ट्रास्ट मधले कुठलेही तुम्ही कॅरेक्टर घेऊन डायहायब्रिड क्रॉस करू शकता. मी त्यातनं एक वेगळं घेतलेलं आहे. पुस्तकात येल्लो राऊंड आहे. मी येल्लो राऊंडच्या जागेवर टॉलनेस घेतलेला आहे. आता इथे मी गॅमेट्स काढले. आता इथून मी काय करणार आहे, आय एम गोइंग टू फाइंड द F1 जनरेशन. तर F1 जनरेशन काय येणार आहे, कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल Y स्मॉल y. कॅपिटल T स्मॉल t कॅपिटल Y स्मॉल y. आता व्हॉट इज ऑल F1 जनरेशन प्लांट्स काय आहे, टॉल अँड येलो. F1 जनरेशन काय मिळालेलं आपल्याला, टॉल आणि येलो. मग ह्याच्या पुढे F1 ला काय केलेलं आहे, सेल्फिंग केलेलं आहे ऑफ द F1. सेल्फिंग ऑफ F1 कॅपिटल T स्मॉल t capital Y small y. It is going to have capital T small t capital Y small y. If we do the cross, what will be the gametes? Gametes काय येणार आहे, इथं येणार आहे कॅपिटल T कॅपिटल Y. कारण दोन्ही सेम आहेत, मग गॅमेट कॉमन मी ठेवते. कॅपिटल T कॅपिटल Y कॅपिटल T स्मॉल y. नेक्स्ट गॅमेट स्मॉल t कॅपिटल Y and fourth gamete small t small y. बघा हे जे गॅमेट्स काय आलेले, तर हा ह्याच्याशी क्रॉस केला कॅपिटल T कॅपिटल Y. नेक्स्ट आय हॅव डन द क्रॉस दिस कॅपिटल T and this small y. तर तुम्हाला हा कॅरेक्टर मिळाला, हे लिस्ट मिळालं. नंतर हेच इथं स्मॉल t स्मॉल y हा कॅरेक्टर मिळाला. परत हेच परत घेतलाय आणि परत हा घेतलेला हा काय. मग इथं ज्याला आपण सेल्फिंग करतो तर तुम्हाला हे सेम कॅरेक्टर इथं मिळतात. कॅपिटल T कॅपिटल Y नंतर कॅपिटल T स्मॉल y स्मॉल t कॅपिटल Y स्मॉल t स्मॉल y. हे झाले गॅमेट्स. आता ह्याच्या पुढे आपल्याला F2 जनरेशन काढायचं आहे. तर वी आर गोइंग टू हॅव दिस F2 जनरेशन. F2 जनरेशन काढलं तर काय होतंय की वी हॅव टू ड्रॉ विथ द हेल्प ऑफ द प्युनेट्स चेकरबोर्ड. वन वी हॅव टू टेक ॲज अ मेल and another we have to take as a female. With the help of the Punnet's checkerboard, we are going to see what is the ratio we are going to have. So, if we take the ratio in the F2 generation, the ratio will be 9:3:1. 9:3:1. डायहायब्रिडला आपण प्युनेट्स चेकरबोर्डवर हे बघितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतंय, हा टॉल इट इज गोइंग टू एक्सप्रेस हिज कॅरेक्टर एज अ टॉलनेस. इट इज नॉट गोइंग टू मिक्स विथ द डार्क अँड येलो इज नॉट गोइंग टू मिक्स विथ द ग्रीन. दे आर इंडिपेंडेंट टू ईच अदर. ते दोन्ही काय आहेत, इंडिपेंडेंट आहेत. टॉल डार्कमध्ये होणार नाही, येलो ग्रीनमध्ये होणार नाहीत. ते दोन्ही काय इंडिपेंडेंट आहेत. दे डू नॉट मिक्स विथ ईच अदर. Therefore, it is called as law of independent assortment. मी आता इथं प्युनेट्स चेकरबोर्ड तुम्हाला मुद्दाम म्हणून त्या पद्धतीने डायहायब्रिडला दाखवलेला आहे. मेल आणि फिमेल. पहिला कॅपिटल T Y, दुसऱ्या ह्याच्यात लिहायचं कॅपिटल T स्मॉल y, तिसऱ्या ह्याच्यात स्मॉल t कॅपिटल Y स्मॉल t स्मॉल y. इथंही तेच पद्धतीने करायचं आहे. कॅपिटल T स्मॉल y स्मॉल t कॅपिटल Y आणि स्मॉल t स्मॉल y. हा इथं क्रॉस केला
कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल वाय कॅपिटल वाय. इथून परत काय येणार आहे कॅपिटल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय. अगेन कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय. मग असं बाकीचेही तुम्हाला प्रोसेस करायचे आहे. मग ह्याचा रेशो काय येतो. नाउ व्हॉट वी हॅव सीन दॅट इन द F1 वी हॅव फॉर्म द गॅमेट्स. नाउ दिस गॅमेट्स यू आर गोइंग टू हॅव विथ हेल्प ऑफ द प्युनेट्स चेकर बोर्ड. आता प्युनेट चेकर बोर्डमध्ये मी काय केलं तर ते गॅमेट्स जे काढलेले आहेत ते आपण एक मेल एका साईडला फिमेल घेणार आहोत आणि इथं आपण काय बघितलेलं आहे एक क्रॉस मी इथं करून ठेवलेला आहे. आता दुसरा बघूया. त्याच्यात हा एक म्हणजे क्रॉस करायचा आहे. इथं काय तर कॅपिटल टी कॅपिटल वाय कारण डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होता रिसेसिव्ह कॅरेक्टर डज नॉट एक्सप्रेस. तर इथं स्मॉल वाय परत कॅपिटल टी स्मॉल वाय कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय कॅपिटल टी स्मॉल वाय. दरवेळेला रिसेसिव्ह कॅरेक्टर दुसरा लिहायचा आणि डॉमिनंट कॅरेक्टर आधी लिहायचा. इथं काय येणार आहे कॅपिटल टी दुसरे चौकणी घेऊया कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय. इथं काय ना कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय. नंतर कॅपिटल टी स्मॉल वाय स्मॉल टी कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि शेवटी स्मॉल वाय. अशा पद्धतीने आपण F2 जनरेशन काढलेला आहे आणि ह्याचा आपण जेव्हा फिनोटिपिकल रेशो काढतो फिनोटाइप तर फिनोटाइप रेशो F2चा काय येतो 9:3:3:1. And what happens in this tall character is not mixed with the dark character or dark character is not mixing with the yellow. Tall हा येलो मध्ये मिक्स होत नाही किंवा डार्क हा ग्रीन मध्ये मिक्स होत नाही. दोन्ही एकत्रित आहे. टॉल हा कॅरेक्टर वेगळा आहे येलो कॅरेक्टर वेगळा आहे. म्हणजे काय केलेलं आहे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणून इथं लिहिलेलं होतं कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर किंवा अलिस. हे जे अलिस आहे ज्याला हे गॅमेट्स तयार करतात दिस गॅमेट्स आर इंडिपेंडेंट टू ईच अदर. दे आर इंडिपेंडेंट. ते मिक्स होत नाही म्हणून याला आपण म्हणतो लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. आता तुम्ही फक्त इथं काय घेतलेलं आहे टॉल येलो. तुम्ही काय घेऊ शकता टॉल राऊंड घेऊ शकता येलो राऊंड घेऊ शकता. 7 पेअर्स आहेत कुठलंही लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंटला घेऊ शकता आणि विथ द हेल्प ऑफ प्युनेट चेकर बोर्ड चेक करायचं की तुमचा F2 जनरेशन फिनोटिपिकली रेशो काय यायला पाहिजे 9:3:3:1. Therefore, it is not mixing. They are independent to each other. इंडिपेंडेंट आहे एकत्रित असून सुद्धा ते वेगवेगळे आहेत. ते मिक्स होत नाही. इंडिपेंडेंट आहेत वेगळे आहेत. टॉलच्या जागेवर आहे येल्लोच्या जागेवर आहे म्हणून ह्याला आपण म्हणतो लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. अँड दिस लॉ इज नॉट युनिव्हर्सली एक्सेप्टेड. हा लॉ युनिव्हर्सली एक्सेप्टेड होत नाही. आणि ह्याच्या पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस. थँक्यू व्हेरी मच.